ज्याची फर्स्ट शिप आहे तो 3च्या नंतर मला फोन करतो, आपा किती वाजता बाहेर जायचं. भाजप एवढ्या इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमध्ये तुम्हालाच का उमेदवारी दिली, का द्यावी त्यांनी? 2007चा जो पराभव माझा झाला, तो पराभव ज्यांनी मतदान केलं त्या लोकांच्या तर इतका जिव्हारी लागला, परंतु ज्यांनी बी नाही मतदान केलं ते सुद्धा म्हणजे यार आमची चुकी झाली, आम्ही आमचं एक मतदान जर या माणसाला दिलं असतं तर हा माणूस निवडून आला असता. म्हणजे विरोधक सुद्धा हळहळायला लागले का असा पराभव म्हणजे क्वचित. आणि म्हणून मला असं वाटतं की माझं काम, माझा लोकांशी दांडगा संपर्क, माझी कामाची पद्धत, माझं लोकांमध्ये मिसळणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं आणि माझ्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा हा या भागातला, हा या जातीचा, हे समीकरण मला लागूच होत नाही. आणि मी विशेषतः सगळ्या मतदारांचे नेहमी धन्यवादच मानत आलेले का तुम्ही खरोखर माझ्यासाठी एवढं 15 वर्ष, म्हणजे 15 वर्षापूर्वी जे लोक मला मतदान करत होते, जे माझ्याबरोबर फिरत होते, ते आजही फिरत आहे. तर सातत्यानं लोक काय म्हणतात, यार मत वाया गेलं, माझं मत वाया गेलं, आता नाही बघा. परंतु माझ्या बाबतीमध्ये ती परिस्थिती नाही. आम्ही आता प्रचार करत असताना लोक, मी कोणालाही काही देत नाही, कारण देण्यासारखी तेवढी आर्थिक मी सक्षम नाही. तरी आपली ड्युटी सांभाळून ज्याची फर्स्ट शिप आहे तो 3च्या नंतर मला फोन करतो, आपा किती वाजता बाहेर जायचं, किती वाजता लोकांमध्ये जायचं. ज्याची सेकंड येतो म्हणतो मी 9 वाजता येतो, आज आपल्याला कुठल्या भागामध्ये जायचं. मग ते महिला असतील, मुलं असतील, हे सगळं माझ्या बरोबर असतात.